हे सगळे कन्स्ट्रक्टरच्या डेफिनेशन्स आहेत. राईट. जसं अदर लँग्वेजेसमध्ये चालतं, तुमच्या CPP असेल, CPP ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजमध्ये तुमचं कन्स्ट्रक्टर चालतो. हे कन्स्ट्रक्टर काही कॉल्ड ऑटोमॅटिकली वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार त्यावेळेस कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल होणार आहे. परत काय आहे की तुमचा जो कन्स्ट्रक्टर नेम, क्लास नेम आणि कन्स्ट्रक्टर नेम सेम नसतं तुमच्या जावास्क्रिप्टमध्ये. तर याला मी कमेंट टाकतो, नेम सेम in other languages but in JavaScript we declare constructor as a keyword. राईट. तुमचं जावास्क्रिप्टमध्ये कन्स्ट्रक्टर हा कीवर्ड लिहितो ना, त्यावेळेस त्याला कळते की हा कन्स्ट्रक्टर आहे. स्पेशल टाईपची मेथड आहे ती बरोबर आहे. स्पेशल टाईपची कशी मेथड की मेथड म्हणजे तुम्हाला आता कळलं असेल की ज्यावेळेस आपण क्लासमध्ये डिक्लेअर करतो त्यावेळेस ती मेथड म्हणतात, आणि तुमचा कन्स्ट्रक्टर स्पेशल कॉमन की हा जो इथं दिसतं का ह्या ब्रेसेसमुळे त्याला कळतं की तुमची मेथड आहे का फंक्शन आहे. आणि तो स्पेशल टाईपचे कॉमन ज्यावेळेस मी या पर्सनचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे त्यावेळेस त्याला ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टरला कॉल जाणार आहे. नेक्स्ट आहे की द स्पेशल मेथड ऑटोमॅटिकली कॉल्ड वेन ऑब्जेक्ट क्रिएटेड. बरोबर आहे. 2 टाईप्स असतात, डिफॉल्ट आणि पॅरामीटर कन्स्ट्रक्टर. हे पण बरोबर आहे, नेटमध्ये नसते. आता यात अजून एक होतं की आपण CPP मध्ये किंवा जावामध्ये बघितलं असेल की कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग. कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग म्हणजे काय असतं की तुम्ही ॲट अ टाइम जर ज्यावेळेस तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्यावेळेस तुम्ही एक तर त्याला विदाउट पॅरामीटर देऊ शकता किंवा पॅरामीटर देऊ शकता. राईट. पण आपल्या जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, कन्स्ट्रक्टर ओव्हरलोडिंग कॅनॉट हॅव ओनली वन कन्स्ट्रक्टर, डिफॉल्ट or पॅरामीटरायझड. ही जावास्क्रिप्टची तुमची थेअरी आहे की त्याला जावास्क्रिप्टमध्ये जसं मी सांगितलं पहिल्या लेक्चरला की जावास्क्रिप्टमध्ये फुल ओव्हरव्ह्यू सपोर्ट करत नाही, पण काय काय फीचर सपोर्ट करतात. पण त्या फीचर्समध्ये पण काय काय करत नाहीत की जसे कन्स्ट्रक्टर सपोर्ट करतो, पण त्यातला एकच कन्स्ट्रक्टर सपोर्ट करतो की तुमचा एक तर डिफॉल्ट तो असू शकतो किंवा पॅरामीटराइड असू शकतो. तुम्हाला 2 कन्स्ट्रक्टर आपल्याला डिक्लेअरच करायचं नाहीत, तर कसं करणार तुम्ही? अगोदरच त्यांनी काय डिक्लेअर केलंय की कन्स्ट्रक्टर कीवर्ड लिहायचा असतो आणि कॉल सिस्टीम द्यायची असते. तुमचं आता इथं जर कन्स्ट्रक्टर केलं ABC काहीतरी तर तो एरर देतो. मल्टिपल कन्स्ट्रक्टर कसे? आता समजा मी व्हेअर OBJ इज इक्वल टू न्यू काय तुमचा डायनॅमिकली मेमरी अलोकेशनचा कीवर्ड आहे. रन टाईमला आपल्याला काहीतरी नवीन क्रिएट करायचं असेल ना त्यावेळेस आपण न्यू कीवर्ड वापरतो. पर्सन तुमचे सर्क्युलर ब्रॅकेट, आता व्ही OBJ1 डिफॉल्ट नको आहे मला, अँग्युलर पाहिजे, जावास्क्रिप्ट. ओके. तुमचं असणार आहे 10-20. इथे console.log console.log आपल्याला कन्फर्मेशन बॉक्स देऊ. कन्फर्मेशन बॉक्स हॅलो फ्रॉम कन्स्ट्रक्टर, आणि तुमचा तर परत कन्फर्मेशन बॉक्स हॅलो प्लस कॉमा A प्लस B. ओके. सेव्ह केल्यानंतर गोलाय केलं.
ओके. तर त्यानं बघा तुमच्या स्क्रिप्टची फाईल घेतलीच नाही, त्यानं कोणताच कन्स्ट्रक्टर कॉल केला नाही, असा त्याचा कॉन्फ्लिक्ट झाला. तेव्हा मी कन्स्ट्रक्टर घालवतो. सेव्ह केलं. आता बघा चालला का तुमचा कन्स्ट्रक्टर. ओके. रिफ्रेश केलं तुमचा हॅलो, आणि त्याला व्हॅल्यू कॉमन घेतले नाहीत. कन्स्ट्रक्टर ज्या वेळेस बरोबर तर आहे ए प्लस बी. ओके. ते प्लसचं चिन्ह आय थिंक घेतलं नसेल. असो. तर हा तुमचा नॉर्मल कन्स्ट्रक्टर वर्कफ्लो असतो की त्याला पॅरामीटर चालत नाही, एकच कन्स्ट्रक्टर डिफाइन करायचं, एक तरी डिफॉल्ट तरी किंवा पॅरामीटरायझड तरी. नेक्स्ट आहे तुमचं परत एक एक्झाम्पल घेऊ, ह्यातच आपण चेंज करू की मला काय काय पाहिजे होतं. तुमचा कन्स्ट्रक्टर येईल. आता यात पॅरामीटर कन्स्ट्रक्टर पाहिजे मला, की आपण त्याला नेम पाठवणार आणि एज पाठवणार. आता याला मला ॲक्सेस करायचा आहे, तर तुम्हाला धिस ज्यावेळेस तुम्ही क्लासमधला कोणता पण व्हेरिएबल वापरणार ना, त्यावेळेस तुम्हाला धिस वापरायचं आहे. आणि त्यात अजून एक आहे की धिस डॉट नेम इज इक्वल टू नेम. यात आता तुम्ही कन्फ्युजन होणार आहे तुमचं, कसं सांगतो एज. आता ज्या वेळेस आहे ना आपण जावास्क्रिप्टमध्ये, इथं वरती मी कोठेही व्हेरिएबल डिक्लेअर केला नाही किंवा क्लासमध्ये प्रॉपर्टी डिक्लेअर केलेली नाही, तरी पण धिस नेम काय करतं, धिस डॉट नेम म्हणजे तुमचं एक व्हेरिएबल नवीन तयार करतं, प्रॉपर्टी तयार करतं. प्रॉपर्टी त्यानं काय केली तयार, पर्सन डॉट एज, पर्सन डॉट नेम, राईट. आणि हे काय आहे तुमचं पॅरामीटर आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, हा नेम आहे ना, हा इंटरव्ह्यू तुम्हाला असं ट्रिकी क्वेश्चन विचारणारच. हा एज आहे ना तुमचा, हा एजवाला आहे, आणि हा नेम आहे ना, तो हा नेम आहे, आणि हे दोन आहेत, हा नेम आणि हा एज, त्या तुमच्या प्रॉपर्टीज आहेत. आता तुम्ही म्हणशीला की इथं आपण डिक्लेअर केलं नाही तरी पण कसं चालतंय. डिक्लेअर केलं नाही हाच तर ती खासियत आहे की कन्स्ट्रक्टरची, किंवा की त्याला व्हेरिएबल विदाउट डिक्लेरेशन पण आपण वापरू शकतो. त्या रन टाइमला व्हेरिएबल डिक्लेअर त्यानं केलंय, असं आहे. क्लिअर ऑल ड्रॉइंग्स. नेक्स्ट आहे की आता आपण यात एक मेथड लिहिणार आहे. मेथड काय लिहिणार आहे आपण, ग्रीट. ग्रीट नावाची मेथड डिक्लेअर केली, आणि यातनं आपण रिटर्न काय करणार आहे, स्ट्रिंग करणार आहे, हॅलो, तर आय एम नेम प्लस धिस. धिस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्लासमध्ये वापरणार आहे ना कोणतं पण व्हेरिएबल असेल, तर त्याला तुम्हाला धिस वापरायचं आहे. आता धिस कुठला वापरायचा मला, नेम. आता हा जो नेम आहे ना तुमचा, तो तुमच्या क्लास पुरता मर्यादित आहे, आणि हा जो हे पॅरामीटर्स आहेत ना, ते ह्या कन्स्ट्रक्टर पुरते पॅरामीटर्स असणार आहेत. दिस डॉट नेम अँड this dot name plus double string my age is plus this dot age, असं आपण एक फंक्शन लिहिलं. आता या फंक्शनला आपल्याला कॉल द्यायचा आहे, फंक्शन डॉट लॉग नेम. तर कसा देणार की इथं एक पॅरामीटर रिसिव्ह करणार, त्याला आपण पॅरम नाव देऊ. पॅरम मध्ये डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. आपण आय डी कोणता घेतलाय, आउट. त्याचं जे टेक्स्ट कंटेंट आहे त्याला प्लस किंवा प्लसच करू, प्लस इक्वल टू जुनं टेक्स्ट कंटेंट आणि नवीन टेक्स्ट कंटेंट.
तुमचा पॅरामीटर आलेला पॅरामीटर आणि अधिक नवीन लाईनला /n असं आपण काहीतरी दिलं. आता ऑब्जेक्ट कॉलिंग केलं पाहिजे. मी सगळं डिक्लेरेशन तर केलं. आता हे डिस्प्ले करायला ऑब्जेक्ट क्रिएट केला पाहिजे की लेट पर्सनचा पी घेऊ आपण, न्यू पर्सन, आणि तुमचा ज्यावेळेस तुम्ही क्लास डिक्लेअर करणार आहे ना तर कॅपिटल लेटर्सने डिक्लेअर करा. एक जावास्क्रिप्टचा फॉर्मॅट आहे तो, कॅमल केस, अप्पर कॅमल केस, ओंकार, आणि त्याला एज पाठवणार आहे समजा 24. आता तुमचं फंक्शनला काय पाठवणार आहे तुम्ही, पी डॉट ग्रेट असं काहीतरी पाठवलं. आता बघा मी काय केलंय, ॲनोनिमस फंक्शन विथिन फंक्शन कॉल केलंय. हा तुमचा नॉर्मल फंक्शन फ्लो, आणि हा तुमचा जो ग्रीट आहे ना पी डॉट ग्रीट, यातनं काहीतरी व्हॅल्यू येणार आहे रिटर्न, ती आहे अशी व्हॅल्यू आहे ना मी याला पाठवली या फंक्शनला. या फंक्शननं काय केलं, ते ॲज अ पॅरामीटर रिसिव्ह केलं आणि आपण जो प्री टॅग लिहिला आहे ना त्याला त्यानं बाइंड केलं. आता तुमचं एक्झिक्युशन आहे. आता जर का मी हे गो लाईव्ह केलं तर बघा आलं, हाय आय एम ओमकार, माय एज इज 24. आता इथं माय एज इजच्या जागी स्पेस दिला आणि इथं एक स्पेस दिला, सेव्ह केलं तर बघा, हाय आय एम ओमकार, माय एज इज 24, क्लास एक्झाम्पल. हा तुमचा झाला नॉर्मल कन्स्ट्रक्टर फ्लो विथ पॅरामीटर. तुम्ही कसं करू शकता, आणि तुमचं मेथड ॲक्सेस करून यातून आपल्याला काहीतरी स्ट्रिंग रिटर्न केली आहे, ती ॲज अ स्ट्रिंग आपण इथं दुसऱ्या फंक्शनला पण पॅरामीटर म्हणून पाठवलं. तुमच्या गेटर आणि सेटर काय असणार आहेत, माझी डेफिनेशन आहे की सेम नेम बट मल्टिपल बिहेवियर. म्हणजे काय असतं की तुम्ही ज्यावेळेस गेट आणि तुमचं सेट असं दोन कीवर्ड्स असणार आहेत. गेटमध्ये समजा टाकलं नेम, राईट, आणि तुम्ही सेटमध्ये ज्यावेळेस नेम टाकणार आहे, फक्त त्याचा सिंटॅक्स कसा आहे, इथं फक्त पॅरामीटर. हा तुमचा झाला सिंटॅक्स. सिंटॅक्स काय की गेट नेम, आता मला काय करायचं, एक नाव पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट वगैरे पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर वापरताना त्यावेळेस तुम्हाला गेट नेमनं त्या स्पेसिफायरनं आपल्याला एखादी व्हॅल्यू भेटते, आणि सेटनं काय होतं, त्या प्रायव्हेट व्हेरिएबलला, पॅरामीटरला, प्रॉपर्टीला तुम्ही एखादी व्हॅल्यू तुम्ही सेट करू शकता. यासाठी तुम्हाला गेट आणि सेट हे दोन टाईप्स असतात, गेटर आणि सेटर मेथड्स. आता त्यांचं जर एक्झाम्पल बघितलं, गेटर आणि सेटर, इथं पण आपण सेम करणार आहे. तुमचा h2 आणि प्री टॅग क्लास एक्झाम्पल नाही, गेटर सेटर. आता तुमचं आहे हे फंक्शन आपल्याला एक पॅरामीटर देऊन काहीतरी रिटर्न करते. एक फंक्शन मी कॉपी केलं स्क्रिप्टमध्ये. नेक्स्ट काय केलं, आता मला एक क्लास डिक्लेअर करायचा आहे, क्लास स्टुडंट, येस कॅपिटल स्टुडंट नावाचा मी क्लास डिक्लेअर केला. आता त्या क्लासमध्ये मला एक कन्स्ट्रक्टर पाहिजे पॅरामीटरवाला. त्या कन्स्ट्रक्टरमध्ये काहीतरी नेम नावाचा पॅरामीटर येईल,
नेम तुमचं कन्फ्युजन होईल, त्यामुळं PAR असं नाव टाकतो, नाहीतर नुसतं पॅरामीटरचं नाव टाकलं मी त्या. आता नवीन कीवर्ड, तर नवीन ही धिस डॉट नेम इज इक्वल टू असं काहीतरी मी सेट केलं. आता तुमच्या गेटर मेथड काय असणार आहे तुमचा? गेट कीवर्ड आणि नेम. आता तुम्हाला वाटेल की हा नेम आणि हा नेम सेम आहे, पण तो वेगळा आहे. गेट नेम त्याला आपण असं, हा त्याचा सिंटॅक्स रिटर्न काय करणार आहे आपण? धिस डॉट नेम. याला पण जर वेगळं केलं, अंडरस्कोर इंडिकेट्स प्रायव्हेट, त्याला प्रॉपर प्रायव्हेट करायचं असलं ना, तर तुम्हाला शार्प असा कीवर्ड वापरावा लागतो. तर त्यात पॉसिबल नाही बहुतेक. तुमचा धिस डॉट नेम, कोणता नेम तुमचा? अंडरस्कोरवाला नेम. इथं अंडरस्कोर पाहिजे, अंडरस्कोरवाला नेम डॉट टू अप्पर केस. आपण त्याला एक नाव पाठवणार आणि ते अप्पर केसमध्ये ठेवणार आहे. आता तुमची इथे येणार आहे सेटर. तुमचा सेट कीवर्ड सेम नेम आणि त्याच्यात एक व्हॅल्यू येणार आहे. आता आपण काय करणार आहे? धिस डॉट तुमचा नेम इज इक्वल टू व्हॅल्यू. हा तुमची झाली सेट कीवर्ड. म्हणजे काय झालं की ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यू आपण पाठवणार आहे, आता या व्हेरिएबलला आपण काहीतरी व्हॅल्यू सेट करणार आहे, त्या कंडिशनमध्ये हा कीवर्ड हा आपण वापरणार आहे. ज्यावेळेस त्याला आपण व्हॅल्यू पाठवणार नाही, फक्त रीड करायचे आहे, तर रीड करायला तुम्हाला ही मेथड कॉल करायची आहे. तर तुम्ही कॉल कसं करणार? लेट स्टुडंटचा एस इज इक्वल टू न्यू स्टुडंट. समजा टाकलं आपण स्टुडंट राज नाव टाकलं. नेक्स्ट काय केलं आपण? या फंक्शनला आपण प्रिंट करायचं आहे. लॉग डबल कोटमध्ये सपोज नेम, नेम प्रिंट केलं आणि तुमचा एस डॉट नेम बरोबर तर आहे. एस डॉट नेम तर प्लसचं चिन्ह. ओके. नेक्स्ट काय केलं मी? परत एस डॉट नेम इज इक्वल टू, तुम्ही आता काहीतरी डबल कोटमध्ये शुभम, तर शुभम व्हॅल्यू पाठवली. आता परत तुमचा लॉग डबल कोटमध्ये अपडेटेड स्टुडंट तुमचा प्लस एस डॉट नेम. आता बघा तुमचं जे वेळेस आता गेट आणि सेटला आपल्याला कळलं की डिक्लेरेशन कसं करायचं आहे. सेम नेम द्यायचं आणि त्याचं कॉलिंग गेटर अँड सेटर. ज्यावेळेस तुम्हाला गेटर कॉल करायचं आहे, गेटर, तर तुम्हाला फक्त नेम टाकायचं आहे. आणि नेम कुठं असणार आहे? तुमच्या ऑब्जेक्ट डॉट नेम असं तुम्हाला कॉलिंग करायचं आहे. आणि सेटरला ज्यावेळेस तुम्हाला व्हॅल्यू पाठवायचं आहे, तर कसं करणार आहे?
ऑब्जेक्ट डॉट नेम. पण तुम्ही दोन प्रकारे कॉलिंग करू शकता. दोन प्रकारे कसं की हा तुमचा वन वे ऑब्जेक्ट डॉट नेम, इथं काहीतरी पाठवणार पॅरामीटर. जसं मी तुम्हाला सांगितलं तो रिसिव्ह करतोय तो आपलं पॅरामीटर आहे. नेक्स्ट सेकंड वे कुठला, आपण सेकंड वे वापरला की ऑब्जेक्ट नेम कंट्रोल व्ही, त्याला एक व्हॅल्यू पाठव काहीतरी राज नावाची अशी. हे त्याचे सेटरचे दोन प्रकार आहेत. तुमच्या गेटरला कॉल करायचं असेल तर त्याला पॅरेंथेसिस नाही येणार, डायरेक्ट विदाउट पॅरेंथेसिस त्याला पॅरामीटर आपण पाठवणार नाही. त्यावेळेस तो गेटर म्हणून कॉल जातो. ज्यावेळेस आपण इथून ऑब्जेक्टमधून एखादी व्हॅल्यू पाठवतो त्या व्हॅल्यूला तो सेटर म्हणून सेट करतो की हिला सेट करायचं आहे. अशा टाईपमध्ये ते गेटर आणि सेटर असतात ॲक्सेसर्स. आता जर काय सेव्ह केलं आणि आपण क्रोमवरती गेलो तर बघा तुमचा पहिल्यांदा आपण कन्स्ट्रक्टर वेळेस कॉल केला ऑब्जेक्ट क्रिएटेड. ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला त्यावेळेस त्याला आपण नाव काय दिलेलं, राज. राजनं हे सेव्ह कोणी केलं, तुमच्या गेटरनं सेव्ह नाही केलं, तुमच्या कन्स्ट्रक्टरनं सेव्ह केलं. राईट. नेक्स्ट आहे तुमचं आता गेटरनं. आता येस डॉट नेम इज इक्वल टू शुभम. तर ते इंटरनली वर्क कसं करणार आहे तुमचं, येस डॉट नेम आणि तुमचं इथं आहे ना हा जो पॅरामीटर आहे तो ॲज अ पॅरामीटर म्हणून जाणार आणि हा पॅरामीटर इथं रिसिव्ह होणार आणि तो दिस डॉट नेम तुमच्या व्हेरिएबलला सेव्ह होणार, त्याची व्हॅल्यू इथली जी व्हॅल्यू आहे ती. आणि नेक्स्ट आपण काय केले, प्रिंट एस डॉट नेम ज्यावेळेस आपण करणार. आता याला पॅरामीटर नाहीत तर हा पॅरामीटर कोणत्याला कॉल जाणार, एस डॉट नेम तुमचा इथं हा तुमचा गेटरला कॉल गेला. असे ज्यावेळेस तुमचे गेटर सेटर असतात ना त्यावेळेस ते असे कॉल होतात. तर तुमचा स्टॅटिक कीवर्ड काय करतो की तुमचा हा समजा क्लास आहे एखादा, राईट. आता हा तुमचा ऑब्जेक्ट 1 असेल, ऑब्जेक्ट 2 असेल, ऑब्जेक्ट 3 असेल. तर सगळ्यांना जी वेगवेगळी मेमरी भेटते ना तर तसं नसतं. तुमचा जो स्टॅटिक कीवर्ड आहे ना स्टॅटिक, या सगळ्यात एकच मेमरी भेटणार आहे. इथं समजा इथं खाली काढतो डायग्राम, ते डायग्राम वेगवेगळे असते त्या. हा तुमची झाली स्टॅटिकची मेमरी, तुमचा ऑब्जेक्ट असेल किंवा असेल. आणि स्टॅटिकला ज्यावेळेस तुम्हाला कॉल करायचा आहे ना तर मस्ट क्लास नेम आणि तुमचं स्टॅटिक नेम. तर स्टॅटिक तुमचा व्हेरिएबल असेल, तुमचं फंक्शन्स मेथड्स असतील किंवा प्रॉपर्टीज असेल तर तुमचा क्लास नेम आणि तुमच्या प्रॉपर्टी नेम असं तुम्हाला कॉलिंग करायला लागतं. स्टॅटिक शेअर memory whole class and access to static property property or method we can access क्लास नेम अँड तुमचं प्रॉपर्टी नेम मेथड नेम. बरोबर आहे. स्टॅटिकला ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो त्यावेळेस स्टॅटिकला कॉल जातं, पण जावास्क्रिप्टमध्ये तसं नसतं. ज्यावेळेस तुम्ही डिफाईन करताना तुमचा क्लास त्यावेळेस त्याला मेमरी भेटून जाते स्टॅटिकला. आता कसं सांगतो की गेटर सेटर लागेल एक आणि आपला स्टॅटिक डॉट HTML
हार्ड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स. तुमचा हे दोन सेम फंक्शन असणार आहेत. गेटर सेटरच्या जागी स्टॅटिक आणि नेक्स्ट असणार आहे तुमचा स्क्रिप्ट टॅग. तुमची जे आपल्याला प्रिंट करायचं आहे ते फंक्शन तर सारखं राहणार आहे. तर नेक्स्ट असणार आहे आपला क्लास. क्लास असणार आहे समजा मॅथ नावाचा. त्यात आपण काय केलं, स्टॅटिक डॉट ॲड, सॉरी डॉट नाही ना, ॲड, त्याला 2 पॅरामीटर्स. आता समजा ऑल्सो कमेंट ऑन 20 कॉमा 20 नाही, ए आणि बी असं काहीतरी पॅरामीटर रिसिव्ह होणार आहेत. रिटर्न काय केलं मी, ए थांबा, भरपूर दिवस झाला आपण, भरपूर नाही, डिक्लरेशन याला ते अनोनिमस घेत नाही का काय, बघायला पाहिजे, घ्यायला पाहिजे ते ॲरो फंक्शन. राईट, हे फंक्शन आहे त्यामुळं की ॲरो फंक्शन काय की आपलं फंक्शन आहे, पण हे काय आपली प्रॉपर्टी आहे, मेथड आहे, मेथड. ओके, त्याला जर का मी असं केलं, ॲड नाही, ॲड इज इक्वल टू पॅरामीटर रिसिव्ह. ओके, तुमचं झालं ॲरो फंक्शन. आणि याला सपोज ए कॉमा बी आणि हा कीवर्ड न वापरता ए प्लस बी. ओके, तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ॲरो फंक्शन वापरता त्यावेळेस रिटर्न कीवर्डची गरज नसते. हा झाला तुमचा शॉर्ट हँड. शॉर्ट हँड कळणार नाही त्यामुळे आपण नॉर्मल मेथड लिहू, स्टॅटिक ॲड तुमचे पॅरामीटर्स ए कॉमा बी, रिटर्न कीवर्ड ए प्लस बी. ही झाली तुमची स्टॅटिक मेथड. नेक्स्ट काय आहे की आपल्याला याला कॉल द्यायचा आहे. कॉल कसा देणार, लॉगमध्ये पॅरामीटर पाठवायचं आहे. तर पॅरामीटर कसा पाठवणार, तुमचा मॅथ फंक्शन क्लासचं नेम डॉट ॲड फंक्शन आणि त्याला 20,30 असं काहीतरी पाठवलं. नेक्स्ट आपण परत पाठवू लॉग मॅथ डॉट ॲड, त्याला आपण 50 आणि 60 असं काहीतरी पाठवलं. हा झाला तुमचा स्टॅटिक. की ज्यावेळेस तुम्हाला फंक्शन स्टॅटिक बनायचं असेल ना, तर तुमचं 50 आणि 60 झालं. तुमचं 50 आणि 60 एवढं स्टॅटिकमध्ये असं सांगण्याजोगं काही नाही की तुमच्या तुमचा जो क्लास आहे ना, त्या अक्रॉस द क्लासला मेमरी भेटते ना, ती स्टॅटिकमुळे भेटते. की तुम्ही किती पण ऑब्जेक्ट बनवा, त्यावेळेस ऑब्जेक्टनुसार तुमचा कॉलिंग होत नाही. सपोज आता मी इथं काय केलं, लेट ओबीजे इज इक्वल टू न्यू तुमचा मॅथ. आता मला इथं लेट RES या व्हेरिएबलमध्ये तुमचा मॅथने आपण ऑब्जेक्ट बनवलं आहे ना, OBJ डॉट ॲड, तर 40-50 असं काहीतरी केलं आणि कन्फर्मेशन बॉक्समध्ये तुमचा RES प्रिंट केला, तर ते घेत नाही.
बघा रिफ्रेश केलं तर ते घेत नाही का, कारण की हा तुमचा स्टॅटिक आहे. आज एक्सटेन्शनला काय झालं काय माहिती, एक्सटेन्शन ज्यावेळेस चालू असतं ना त्यावेळेस तुम्ही असं टाईप करतानाच एरर देतं. सो तर तुमचं हे प्रायव्हेट इन जावास्क्रिप्ट वी डोंट यूज प्रायव्हेट कीवर्ड. मी कशात म्हणले बघा, की जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला काही पण प्रायव्हेट ठेवायचं असेल ना तर आपण जावास्क्रिप्टमध्ये प्रायव्हेट कीवर्ड यूज करत नाही, पण आपण टाईपस्क्रिप्टमध्ये करतो. हे लक्षात ठेवा की आपल्या टाईपस्क्रिप्टमध्ये प्रायव्हेट कीवर्ड आहे, पब्लिक कीवर्ड आहे आणि प्रोटेक्टेड कीवर्ड पण आहे. तर आपण काय करतो, जावास्क्रिप्टमध्ये प्रायव्हेट कीवर्ड यूज होत नाही, बट वी यूज शार्प धिस सिम्बॉल फॉर क्रिएटिंग प्रायव्हेट क्लास मेंबर्स. आता क्लास मेंबर्स कोणते कोणते आहेत तुमचे, गेटर, सेटर, ॲक्सेसर्स, नेक्स्ट तुमचं काय आहे कन्स्ट्रक्टर वगैरे, ते सगळे तुमचे क्लास मेंबर्स आहेत. आता इथं मी काय करतो, एक प्रॉपर्टी डिक्लेअर करतो बॅलन्स, त्याला आपण 0 ठेवू. नेक्स्ट काय की तुमची आता मेथड, तुमची डिपॉझिट मेथड असेल आणि त्याला एक अमाऊंट नावाचं पॅरामीटर येईल. की डिपॉझिट मेथड काय करेल, तुमचं धिस डॉट बॅलन्स. आता बघा प्रायव्हेटचं डेफिनेशन्स काय आहे, सिम्पल बाकीच्या भाषेत, की तुमचा क्लास आहे ना, क्लास प्रायव्हेट मेंबर तुमचा क्लास वापरू शकतो, पण बाहेरचा ऑब्जेक्ट वगैरे आपण वापरू शकत नाही. तसंच जावास्क्रिप्टमध्ये आहे की तुमचा प्रायव्हेट जे व्हेरिएबल्स असेल, मेंबर्स असतील ना, ते तुमचा क्लास वापरू शकतो पण आउटसाईड वापरू शकत नाही. मग त्यासाठी आपण मानत कसं करतो, त्या गेटर आणि सेटर इंट्रोड्यूस केला ना तुम्हाला, त्या गेटर सेटर थ्रू तुम्ही व्हॅल्यूज प्रायव्हेट मेंबर्सना सेट करू शकता आणि त्या सेट करून तुम्ही ऑब्जेक्ट थ्रू वापरू शकता. असं त्याचं रिअल मेकॅनिझम आहे. आत्ता जर वेळ नाही, शेवटला बघू, वेळ भेटला तर एक मोठा प्रोग्राम करू, मला वाटतं एक 100-150 लाईनीचा असेल. आता धिस डॉट बॅलन्स काय असाइन करायचे आपल्याला, अमाऊंट आलेला पॅरामीटर. नेक्स्ट असणार आहे तुमचा हा झाला डिपॉझिट. नेक्स्ट आहे की गेट बॅलन्स. गेट बॅलन्सला तुमचं काहीच पॅरामीटर येणार नाही. आपण काय करणार, त्याला रिटर्न धिस डॉट बॅलन्स. आता आपण काय केलं, डिपॉझिटमध्ये सेव्ह केली आणि गेट बॅलन्सला रिटर्न केली. इथं प्लस इक्वल टू असणार कारण जुनी अमाऊंट आपल्याला पाहिजे, डिपॉझिट करत जाणार आहे आपण. नेक्स्ट काय केलं आपण, आता क्लास डिक्लेरेशन झालं, आता ॲक्सेस करायचं आहे. लेट बी, क्लासचा बी, बँकचा बी केला मी, न्यू, आणि कशाचा बनवायचा आपल्याला, बँकचा. त्यात कन्स्ट्रक्टर नाही त्यामुळे आपल्याला इथं राऊंड ब्रेसेसमध्ये पॅरामीटर आपला जाणार नाही. नेक्स्ट काय की बी डॉट डिपॉझिट. डिपॉझिट किती अमाऊंट केली, समजा त्याला 500 पाठवलं. नेक्स्ट काय केलं, लॉगमध्ये आपण पाठवलं बॅलन्स इज इक्वल टू प्लस बी डॉट तुमचा गेट बॅलन्स, ही मेथड कॉल केली. आता बघा, जर का इथं मी अजून एक टाकतो, तुमच्या लॉगमध्ये बी डॉट तुमचा हा जो व्हेरिएबलचं नाव आहे ना, व्हेरिएबल म्हणजे प्रॉपर्टी, ॲक्सेस तर व्हायला पाहिजे ना, कंट्रोल व्ही. तर काय म्हणते बघा, प्रॉपर्टी शार्प बॅलन्स इज नॉट ॲक्सेसिबल आउटसाइड क्लास रँक
बिकॉज इट हॅज अ प्रायव्हेट आयडेंटिफायर. त्यांना डायरेक्ट आपल्याला एरर फेकला. आता यालाच मी कंट्रोल-C, कंट्रोल-V आणि इथं 200, इथं समजा वाटलं त्याला 300 असं काहीतरी केलं, लाईव्ह केलं. तर बघा त्याचा पहिला बॅलन्स 500, परत 200 ॲड केलं, 700 झालं, परत 300 ॲड केलं, त्यानंतर त्याचा 1000 झाला. असं तुमचं गेटर सेटर नाही इथं येणार. इथं आपल्याला प्रायव्हेट मेथड नाही, आपली प्रॉपर्टी वापरली ना, प्रॉपर्टी. असंच तुम्ही सगळीकडे करू शकता. जर का इथं मी शार्प डिपॉझिट केलं तर ते घेणारच नाही का, तर आता ह्यानं ते एरर नाही दिला, पण हा तुमचा जो मेथड आहे ती प्रायव्हेट झाली. आता इथं याला प्रायव्हेट दावा ना, पण ते प्रायव्हेट झाली, असा विषय आहे. तर हाईड करतो. आपला क्लास झाला प्रायव्हेट झाला. Node.js नाही, कुठं आहे? इथंच. आता आपला कोणता आला? इनहेरिटन्स. मला सांगा किती टाईपचे इनहेरिटन्स असतात? तुम्हाला जेवढे माहिती तेवढं सांगा. मी तोपर्यंत इकडं एक्झाम्पल टाईप करतो. पब्लिक टाकला तरी चालेल, प्रायव्हेट टाकला, पर्सनल टाकला तरी चालेल. inheritance.html. ज्या पण डेफिनेशन्स आहेत त्या मला इनहेरिटन्सचे सांगा, किती टाईप आहेत वगैरे. ओके. तर जावास्क्रिप्टमध्ये आहे ना, तुमचं एवढे प्रकार असतात. इन जावास्क्रिप्ट ओनली 2 टाईप्स. 2 टाईप्स म्हणत ना तसं, पण 2 टाईप्स आपण म्हणू. ओनली 2 टाईप्स आर प्रेझेंटेड. तुमचा पहिला आहे तो सिंगल लेवल आणि सेकंड टाईप आहे तुमचा मल्टी लेवल. पण तुमच्या टाईपस्क्रिप्टमध्ये आहे ना, तुमचा मल्टिपल पण चालतो, हायब्रिड पण चालतो, सगळं चालतं टाईपस्क्रिप्टमध्ये. OOP लँग्वेज म्हणायचं आहे टाईपस्क्रिप्ट थोडक्यात. जसं की मगाशी आपण बघितलं पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड चालतं, तसंच ते कीवर्ड हे पण चालतात, इनहेरिटन्स पण. आता इथं बघा मी काय केलंय, एक फंक्शन दिलंय, त्याचा क्लास, ह्याचा आपल्या क्लासचा दुसऱ्या क्लासचा काही संबंध नाही, वेगळंच आपण फंक्शन लिहिलंय. त्यात फक्त आपण प्रिंट होणारा दावणार आहे.
नेक्स्ट काय केलं, एक आपण एक पर्सन नावाचा क्लास लिहिला आहे. तर आता व्हेन वी कॅन सिंगल इनहेरिट्स अनदर क्लास, we can use extend keyword and we can call parents method or constructor. We need super keyword. हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कीवर्ड. सुपर कीवर्ड काम लागतं. सुपर कीवर्ड फक्त पॅरेंटला कॉल करण्यासाठी सुपर कीवर्ड लागतो. आता मी जर का मला एम्प्लॉई अँडी तुमचं एक्सटेंड कीवर्ड इथं लिहिलं आहे मी, एक्सटेंड एक्सटेंड्स कशापासून, तर पर्सन. एक्सटेंड केलं. आता मला यातलं काय काय वापरायचं आहे, तर तुमचा कन्स्ट्रक्टरमध्ये मी मला समजा मला 2 पॅरामीटर येणार आहेत, एक नेम येणार आहे आणि एक सॅलरी येणार आहे. आता इथं पण नेम येणार आहे, इथं पण सॅलरी येणार आहे, पण इथं आपल्याला पॅरेंटला पहिल्यांदा कॉल द्यायचा आहे सुपर. इथं काय झालं, तुमचा या कीवर्डनं तुमच्या पॅरेंटला कॉल गेला, तुमचा पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर. नेक्स्ट काय केलं त्या कन्स्ट्रक्टरमध्ये, दिस डॉट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी, आणि पॅरेंटचा कन्स्ट्रक्टर कॉल करणार आहे त्याला पण एक पॅरामीटर पाहिजे, कारण की आपण कन्स्ट्रक्टर पॅरामीटरायझर इथं डिफाईन केलं आहे. तरी आपण याला आलेला एक पॅरामीटर आहे असा पॅरेंटला पाठवला. नेक्स्ट काय केलं की यात आपण एक मेथड लिहायचं आहे. मेथड काय लिहायची आहे, डिटेल्स नावाची मेथड आहे. ती रिटर्न काय करते की दिस डॉट ग्रेट म्हणजे तुमची ही मेथड आपण एक्सटेंड केली ना, तर आता पॅरेंटचे जे पण काय असेल ठरवलेलं ते सगळे कंपोनंट्स आपल्याला एम्प्लॉई क्लासला भेटलेत, त्यामुळे इथे दिस चालतो. आता दिस डॉट ग्रेट. नेक्स्ट काय केलं, प्लस डबल कोटमध्ये अँड माय हॅलो आय एम ओमकार अँड माय सॅलरी इज प्लस दिस डॉट सॅलरी. या क्लासची सॅलरी आपण डिफाईन केली. आता आपल्याला याचा ऑब्जेक्ट बनवायचा आहे. लेट ऑब्जेक्ट कशाचा बनवायचा, एम्प्लॉईचा. तर ई इज इक्वल टू न्यू एम्प्लॉई डबल कोटमध्ये ओमकार प्लस नाही तर फॉर्म येणार समजा 3000 रुपये, लेस कमी होते 5000 रुपये. तर 5000 आपण ते सॅलरी. नेक्स्ट काय केलं, तुमचा फंक्शनचं कॉल तिथं आपण ई डॉट डिटेल्स पाठवले. ओके, हार्ड फ्लोटिंग मीटिंग कंट्रोल्स तुमचा गोल आहे. तर बघा तुमचं आलं का, हॅलो आय एम ओमकार अँड माय सॅलरी इज 5000 असं आपलं आउटपुट आलं. तर त्याची कॉलिंग सिस्टम आपण काय केलं, एक H2 टॅगमध्ये एक इनहेरिटचं एक्झाम्पल लिहिलं, प्री टॅगमध्ये आपल्याला जे पण आउटपुट दावायचं आहे ते केलं. नेक्स्ट काय केलं, एक फंक्शन लिहिले, ते इंडिपेंडंट आहे, यांचा ह्याचा काही संबंध नाही. नेक्स्ट काय केलं, त्या फंक्शनमध्ये आपण
हा जो प्री टॅग आहे याला ॲक्सेस करून एखादा आपण पॅरामीटर पाठवणार आहे, त्याचं टेक्स्ट कंटेंट तो पॅरामीटर असाइन करणार आहे. म्हणजे जुना पॅरामीटर, जुनं काय पण तुमच्या इथे टेक्स्ट असेल अधिक तुमचं नवीन टेक्स्ट, आणि जाताना नवीन लाईनला तुम्ही नवीन लाईनला जा, असं कन्सोल डॉट लॉगमध्ये जसं होतं तसं आपण केलं आहे. आणि नेक्स्ट काय केलं, एक आपण क्लास डिफाईन केला, त्याला आपण काय केलं, कन्स्ट्रक्टरमध्ये एक पॅरामीटर येणार आहे, त्याला आपण दिस डॉट नेम या प्रॉपर्टीला आलेला पॅरामीटर असाइन केला. नेक्स्ट एक मेथड लिहिली, त्या मेथडमध्ये आपण स्ट्रिंग काहीतरी दिली आणि आल्याला नाव आहे ते पाठवलं, रिटर्न केलं. नेक्स्ट काय केलं, आपण एम्प्लॉय क्लासमध्ये एक्सटेंड केलं, एनिरेट केलं कोणापासून, पर्सनपासून. तर त्या कन्स्ट्रक्टरला आपण काय केलं, पहिलं तर आपल्याला दोन पॅरामीटर रिसिव्ह होणार कन्स्ट्रक्टरचे. ते पॅरामीटर आपण पहिल्यांदा पॅरेंटला पाठवणार. का तर ज्यावेळेस तुम्ही कन्स्ट्रक्टर डिफाईन करता त्यावेळेस तुमचा जर इथं तुम्ही पाठवलंच नाही पॅरेंटला, तर तुमचा ॲटोमॅटिकली तुमच्या पॅरेंटला कॉल जात नाही. आता इथे अजून एक वाक्य आहे की जसं बाकीच्या लँग्वेजमध्ये जातं की वेन ऑब्जेक्ट इज क्रिएटेड कन्स्ट्रक्टर ॲटोमॅटिकली कॉल्ड, बट इट इज पॉसिबल ओनली विथ दॅट क्लास, वी कॅनॉट possible another class. So when inheriting parent child relation, we need to call explicitly, explicitly means when user called explicitly with using super keyword, super keyword, असं त्याचा अर्थ आहे. ज्यावेळेस तुम्हाला पॅरेंटला कॉल द्यायचा असेल कोणती पण मेथड, आता इथं ज्यावेळेस तुम्हाला ग्रीट वापरायचं आहे ना, तर तुम्ही कसं वापरणार, इथं सुपर कीवर्ड डॉट ग्रीट. इथं काय झालं, अनएक्सपेक्टेड टोकन कन्स्ट्रक्टर मेथड ॲक्सेसर, बरोबर तर आहे. जर काही तर हे आहे, तर असं आहे तुम्हाला की ज्यावेळेस तुम्हाला वापरायचं असेल ना, तर सुपर कीवर्ड वापरावा लागतो. हां, सुपर कीवर्ड कधी वापरायचा की इथे वाक्य राहिलं, when same methods are presented in many classes inherited, we need super keyword to call parent class. आता ज्यावेळेस माझ्याकडे इथं ग्रेट मेथड आहे, सेम ग्रेट मेथड इथं पण आहे, पण या ग्रेट मेथडचा याचा काही संबंध नाही. पण मला आता पॅरेंटची ग्रेट मेथड कॉल करायची आहे, तर मी इथं काय करणार, सुपर डॉट ग्रेट असं त्याचं फंक्शन आहे. की काय होणार, ज्यावेळेस मी इथं कॉल करणार नाही, इथं तुमचं ऑब्जेक्ट डॉट सुपर, जसं की तुमचं ऑब्जेक्टचं नाव सुपर SUP, सुपर नाही तर ग्रेट आहे ना, ग्रेट. तर आता याचं एक आपण फंक्शनॅलिटी बघू. कन्फर्मेशन बॉक्स घेऊ, कन्फर्मेशन वी आर इन पॅरेंट, आणि हेच सेम तुमच्या चाइल्डमध्ये पण देऊ. सेम नेम मल्टिपल बिहेवियर्स म्हणतो ना आपण, तशा टाईपमध्ये. सेम नेम आहे, मल्टिपल बिहेवियर्स, इथं काहीतरी वेगळं आहे, इथं काहीतरी वेगळं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला पॅरेंटला कॉल करायचं असेल ना, त्यावेळेस आपल्याला सुपर कीवर्ड लागतो. तुमचा इव्हन तुमचा कन्स्ट्रक्टर असेल किंवा तुमचे मेथड्स असतील, त्यावेळेस तुमचा सुपर कीवर्ड लागणार. तुमचं व्हेरिएबल्स प्रॉपर्टी पण आहेत ना, सुपर कीवर्डनं ॲक्सेस करावे लागणार. वी आर इन चाइल्ड. आता जर का मी हे रन केलं तर बघा, पहिल्यांदा ना वी आर इन पॅरेंट का म्हणालं, ज्यावेळेस इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला
त्यावेळेस त्याला ग्रेटला आपण कॉल दिलाय. ह्याच्यानंतर आपण इथं ग्रेटला कॉल दिला, तर ग्रेटला आल्यानंतर इथं आला तो, तर इथं काय म्हणतो तो पॅरेंटकडे जा पहिला. मग पॅरेंट कुठं आहे? इथं आहे. तर इथं आला वी आर पॅरेंट. ओके केलं, तर आता वी आर इन चाइल्डमध्ये आला. परत ओके केलं, परत वी आर इन पॅरेंट. का? तर आपण 2 वेळा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला नाही, 2 वेळा का म्हण, एकदाच ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे. बघूया थांबा. वी आर इन पॅरेंट, वी आर इन चाइल्ड, वी आर इन पॅरेंट, वी आर इन चाइल्ड. ओके. तर ज्यावेळेस आपण ऑब्जेक्ट क्रिएट केलाय ना, त्यावेळेस तो सुपर कीवर्ड सगळे कॉल होत आहेत, आणि त्यावेळेस पण हे फंक्शन कॉल होत आहे. कन्फर्मेशन बॉक्स ई डॉट इट री डॉट ग्रीट. पण ग्रीटला आपण विदाउट कॉल करता कसा काय कॉल जाईल, बघूया. वी आर इन चाइल्ड. ओके. तर तो 2 वेळा कॉल जातोय, तर असं व्हायला नाही पाहिजे. बरं असो, आय थिंक तो 2 वेळा ऑब्जेक्ट क्रिएट करतोय. ओके. तर 2 वेळा का म्हणून कॉल जातोय तो, की जसं इथं रिफ्रेश केलं की वी आर इन पॅरेंट, वी आर इन चाइल्ड, वी आर इन पॅरेंट आणि वी आर इन चाइल्ड. तर इथं आपण एकदा त्याला कॉल दिलाय डिटेल्सला. डिटेल्समध्ये काय केलं आपण, इथं त्याला एक्सप्लिसिटली पॅरेंटला कॉल दिला. राईट. इथं पॅरेंटला कॉल दिल्यानंतर काय झालं की इथं तो घेतोय तो, आणि इथूनच डायरेक्ट तो पॅरेंटला जातोय. अशा टाईपमध्ये तो वी आर इन पॅरेंट, वी आर इन चाइल्ड अशा टाईपमध्ये तो कॉल जातोय. सो पॅरेंट चाइल्ड, आज ओओपी सगळं संपलेलं आहे. अशा टाईपमध्ये ओपी कन्क्लुडेड. तुमचं नोट्समध्ये ओपी इनहेरिटन्स, ओपी ॲडव्हान्स पार्ट. ओके. तर उद्यापासून आपण ॲक्च्युअल अँग्युलरला चालू करणार आहे. बघूया. अजून एक राहिलंय तसं, ऑफ करतो.